नमस्कार. DMER 2025 ची तयारी करणाऱ्या बऱ्याच जणांना एक मोठी चिंता सतावतीये. ती म्हणजे परीक्षा केंद्र खूप लांब मिळालंय. आता काय करायचं? पण थांबा, काळजी करू नका. केंद्र बदलण्याची एक शक्यता आहे. ती नेमकी कशी आणि त्यासाठी काय करावं लागेल हेच आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, DMER 2025 साठी दिलेलं परीक्षा केंद्र खरंच बदलता येतं का? याचं उत्तर हो आहे की नाही? चला जाणून घेऊया. बरं, मग ही केंद्र बदलाची गोष्ट आली कुठून? म्हणजे नेमकी अडचण काय आहे आणि त्यातून ही शक्यता कशी निर्माण झालीये हे आधी समजून घेऊया. सध्या ना, उमेदवारांना एकाच वेळी अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतंय. अनेकांचं तर पोर्टल लॉग इनच होत नाहीये. काहींना हॉल तिकीट अवैध म्हणजे इनव्हॅलिड दाखवतंय. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे अनेकांना घरापासून इतकं लांब परीक्षा केंद्र मिळालंय की विचारायलाच नको. त्यात भर म्हणून परीक्षा पुढे ढकलल्याने जो गोंधळ उडालाय तो वेगळाच. एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, DMERच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा पोर्टलवर परीक्षा केंद्र बदलण्यासाठी थेट असा कोणताही ऑप्शन दिलेला नाही. त्यामुळे तिथे शोधत बसून वेळ वाया घालवू नका. पण एक चांगली गोष्ट आहे. परीक्षा पुढे ढकलली गेल्यामुळे प्रशासनाला थोडा वेळ मिळाला आहे. आणि याच कारणामुळे जर आपण एक योग्य पद्धतीने ऑफिशियल विनंती अर्ज केला तर अधिकारी त्यावर विचार करू शकतात. ही संधी आहे आणि ती आपल्याला साधायची आहे. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हा विनंती अर्ज म्हणजे रिक्वेस्ट लेटर नक्की लिहायचं कसं? त्यात काय काय माहिती हवी? चला स्टेप बाय स्टेप पाहूया. हे बघा, अर्जामध्ये या 6 गोष्टी अगदी अचूकपणे लिहायला विसरू नका. पहिलं, तुमचं पूर्ण नाव. दुसरं, तुमचं ॲप्लिकेशन नंबर. तिसरं, मोबाईल नंबर. आणि चौथं, तुमचं रजिस्टर्ड ईमेल ID. यानंतर 5वं, तुम्हाला सध्या दिलेलं केंद्र कोणतं आहे ते. आणि 6वं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कोणतं केंद्र हवं आहे आणि त्याचं एक ठोस कारण. कारण खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. अर्ज लिहिताना सुरुवात कशी करायची? अगदी सोपं आहे. अर्जाच्या सुरुवातीला प्रति संचालक DMER मुंबई असं लिहा, म्हणजे तो अर्ज योग्य ठिकाणी पोचेल. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कारण काय द्यायचं? बघा, कारण असं हवं की ते खरं आणि पटण्यासारखं असलं पाहिजे. उगाच काहीतरी लिहू नका. उदाहरणार्थ, काही मेडिकल अडचण असेल, घरात काही इमर्जन्सी आली असेल, किंवा दिलेलं परीक्षा केंद्र प्रवास करण्यासाठी खूपच लांब असेल, अशी खरी कारणं दिली तर त्यावर विचार होण्याची शक्यता जास्त असते. चला, अर्ज तर लिहून झाला. आता पुढे काय? तो पाठवायचा कसा आणि कुठे? हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे. सर्वात सोपं आणि जलद मार्ग आहे ईमेल. काय करायचंय? तुम्ही लिहिलेला अर्ज PDF फाईलमध्ये सेव्ह करा. त्याच्यासोबत तुमचा DMERचा ॲप्लिकेशन फॉर्म किंवा हॉल तिकीट जोडा. आणि मग इथे स्क्रीनवर जे 3 ईमेल ID दिसतायत त्या तिन्हीवर तो ईमेल पाठवून द्या. एकही चुकवू नका, तिन्हीवर पाठवा. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ईमेलचा विषय म्हणजे सब्जेक्ट अगदी असाच लिहा जसा इथे दिला आहे. रिक्वेस्ट फॉर एक्झाम सेंटर चेंज DMER 2025 आणि पुढे कंसात तुमचा ॲप्लिकेशन नंबर. विषय बरोबर असला की तुमचा ईमेल योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि दुर्लक्षित होत नाही. आता फक्त ईमेलवर अवलंबून न राहता आणखी एक काम करता येईल. अर्जाची एक हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट काढून ती स्पीड पोस्टने पाठवून द्या. हा पत्ता इथे स्क्रीनवर आहे, तो नीट लिहून घ्या आणि या पत्त्यावर अर्ज पाठवून द्या. बरं, अर्ज तर पाठवला, पण आपलं काम इथे संपलेलं नाही. उलट आता खरा महत्त्वाचा टप्पा सुरू होतोय, तो म्हणजे पाठपुरावा, म्हणजेच फॉलोअप. ईमेल आणि स्पीड पोस्ट पाठवून साधारण 4-5 दिवस झाले की मग शांत बसू नका. इथे जे फोन नंबर्स दिले आहेत त्यावर कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान फोन करा आणि आपल्या अर्जाचं स्टेटस काय आहे याची नम्रपणे चौकशी करा. चला, तर मग एकदा पटकन सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया, म्हणजे तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. 1. तुमचं कारण खरं असावं. शक्य असेल तर त्याचा पुरावा जोडा. 2. बोलताना आणि लिहिताना भाषा अगदी नम्र आणि औपचारिक ठेवा. 3. अर्ज आणि ईमेलचा जो फॉर्मॅट सांगितला आहे तोच वापरा. आणि 4 आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्यानं फॉलोअप घेत राहा. पाठपुरावा करणं विसरू नका. आणि आता सगळ्यात शेवटी एक प्रश्न सर्वांसाठी. ही सगळी माहिती ऐकल्यावर आता जरा विचार करा. तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या अर्जासाठी सर्वात ठोस आणि पटणारं कारण काय असू शकतं? कारण तुमचं योग्य कारणच तुमच्या अर्जाला यश मिळवून देण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे.